रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटसह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंट कोरोना व्हायरसचे संकट घोंगावत असले तरी जिल्ह्यात सध्या एकही ओमिक्रॉन व्हेरियंट रुग्ण नाही. शेजारील कर्नाटक राज्यात आढळल्याने प्रशासन सज्ज झाले असून इतर राज्यातून किंवा देशातून येणाऱ्यांची कसून तपासणी सुरू आहे. आगामी धोका लक्षात घेता यावर नियमांचे पालन व लसीकरण हा एकच पर्याय असल्याने लसीकरण वाढवण्यासाठी वेगवेगळे आदेश काढले आहेत. त्याचा उद्देश लसीकरण वाढवणे हा आहे, पण लस व नियमांविषयी सोशल मीडियात अफवा पसरवल्या जात आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून लस घ्या व नियम जनतेच्या हितासाठी असल्याने त्याची कडक अंमलबजावणी करण्यास भाग पाडू नका, असे आवाहन व इशारा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावक यांनी दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हा नियोजन बैठकीत आढावा घेऊन प्रशासन सज्ज असल्याचे सांगत नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन केले आहे. लसीकरण करून घ्यावं. आपल्या सगळ्या लसीकरण केंद्रावर जर आपण सोय केलेली आहेच, मात्र ज्यांना लसीकरण केंद्राचं टाइम टेबल मिळालं नाही त्यांनी जवळच्या सब सेंटरमध्ये, जवळच्या PHCमध्ये, जवळच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये संपर्क साधून लसीकरण करणं गरजेचं आहे. जिल्हा रुग्णालयात आम्ही 2 ठिकाणी लसीकरणाची सोय करून दिलेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपण वेळोवेळी लोकांना एक सूचना देत आहोत की मास्कचा वापर आताही टाळायचा नाही आहे. लोकांची पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानंतर मास्क न घालण्याकडे कल येतो आहे, तो आपल्यासाठीच घातक आहे. एक विषय ज्याच्याबद्दल लोकांमध्ये एक संभ्रम होता की नो वॅक्सिन नो एंट्रीचं प्रिन्सिपल असून त्याची अंमलबजावणी होत नाही किंवा कसं आहे, एक लक्षात घेतलं पाहिजे की हे प्रिन्सिपल लोकांचं लसीकरण वाढावं यासाठी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तहसील कार्यालय असो किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो तिथं लसीकरणाची सोय करून दिलेली आहे. हार्श मेजर घेण्याची वेळ आणू नका असं वारंवार मी सांगूनही काही लोकांनी त्याचा असा अर्थ घेतलेला आहे की नो वॅक्सिन नो एंट्री असतानाही विना वॅक्सिनचे लोक येत आहेत, त्यामुळं काही नाही, सगळं जसे ते आहे. तर अशा पद्धतीच्या कोणीही भ्रमात राहू नये. आम्ही त्याच्याबद्दलच्या सगळ्या खबरदारी आणि स्ट्रिक्ट मेजर्स घेणार आहोत आणि लवकरात लवकर जिल्ह्याचं लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. बघा, परत एकदा आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण खूप लोकांचे जीव गमावलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठीचा हा उपक्रम हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल अपप्रचार करणे किंवा लस घेतल्याने काही दुष्परिणाम होतात अशा पद्धतीच्या ज्या चर्चा सोशल मीडियामध्ये येत आहेत त्याच्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला लक्षात येते की 10 लाख लोकांना जर आपण जिल्ह्यामध्ये लस दिलेली आहे तर मग त्याच्यामध्ये दुष्परिणाम आपल्याला निदर्शनास यायला पाहिजे होते. अशा स्वरूपाचे जर आलेले नाहीत तर कुठल्याही भ्रमामध्ये राहू नये आणि हा जो शेवटचा टप्पा आहे, ज्यांचे हे 3.5 लाख लोक बिना लसीचे अजून आहेत जिल्ह्यात आणि जे सेकंड डोस घेण्याचे 10 लाख. नाही, आपल्याला सांगितल्याप्रमाणे सकाळी चर्चा झाली की सध्या कोरोनाचे पेशंट्स अतिशय कमी आहेत सध्या, परंतु ते कधी वाढतील हे सांगता येत नाही, कारण नवीन व्हेरियंट आलेला आहे आणि प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. मागच्या दुसऱ्या लाटेतनं ज्या ज्या अडचणी आल्या होत्या, जे जे अडथळे आले होते ते कमी करण्याचा प्रयत्न, त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे, जिल्ह्यात केला गेलेला आहे. ऑक्सिजन प्लॅन्ट उभे राहिले, PUC सेंटर असतील, बाकीच्या आरोग्य सेवा असेल, ही मोठ्या प्रमाणात सुधारण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता हा जो नवीन व्हेरियंट येतोय तो ऑलरेडी देशात, आपल्या राज्यात आलेला आहे. त्याचं स्वरूप कसं असेल काही अंदाज बांधता येत नाही, नेमका अंदाज बांधता येत नाही, परंतु शासन प्रशासन मात्र पूर्णपणे तयारीत आहे. आणि जशी चर्चा झाल्याप्रमाणे याला उत्तर एकच आहे की लसीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं गेलं पाहिजे. मागे थोडीशी शिथिलता आली होती, दुसरी लाट ज्यावेळेस जोरात होती त्यावेळेस
मोठ्या प्रमाणात लोक लस घेत होते, परंतु परत मध्ये शिथिलता आली होती. आता परत शासनाने त्याच्या बाबतीत दक्ष राहायचं आणि अधिक चांगलं काम करण्याचं ठरवलेलं आहे. शेवटी लोकांचाही प्रतिसाद हा मिळाला पाहिजे आणि म्हणून आता परत एकदा या दुसरा जो व्हेरियंट येतोय त्याला रोखण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरणाचा दुसरा डोस, ज्यांनी पहिला डोस घेतला नाही त्यांनी पहिला डोस, मला वाटतं आपली टक्केवारी त्या मानाने पहिल्या डोसची या जिल्ह्याची चांगली आहे, परंतु दुसरा डोस जो आहे तो देखील घेतला गेला पाहिजे. त्याच्याकरता मोठं काम करावं लागणार आहे आणि मी या निमित्ताने जिल्ह्यातल्या जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी दुसरा डोस लवकरात लवकर घ्यावा, की त्याच्यामुळे आपल्याला आपलं आयुष्य वाचवण्यास मदत होणार आहे.